नमो नारायणाय. ओम नमः शिवाय. आज दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा मनोकामना इच्छा पूर्ण करणारा आरोग्यदायी प्रसन्न आणि अभ्यासपूर्ण जाऊ दे. कोल्हापूरची आई अंबा माता, करवीर निवासिनी आई महालक्ष्मी ओम नमो नारायणी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे. आणि आज ज्यांचे वाढदिवस आहेत, ज्यांच्या लग्नाचे वाढदिवस आहेत, त्यांना आरोग्यदायी आनंदी जीवनाच्या भावी आयुष्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज सोमवार 18 मार्च 2024 दिनविशेष शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य पाहूया. आज फाल्गुन शुद्ध नवमी आहे. आज आद्रा नक्षत्र आहे आणि आजचा दिवस हा मध्यम दिवस आहे. आज रेंदाळ येथे बिरदेव यात्रा भरते. आजचे शुभाशुभ मुहूर्त सांगतो. अमृत वेळ आहे सकाळी 6:44 ते 8:14 पर्यंत. सिद्धी वेळ आहे सकाळी 9:45 ते 11:14 पर्यंत. आणि लाभदायी वेळ आहे सायंकाळी 3:45 ते 5:18 पर्यंत. अमृत अजून वेळ आहे सायंकाळी 5:18 ते 6:49 पर्यंत. परंतु राहू काळ आहे सकाळी 7:30 ते 9. या राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करू नका. चला पाहूया आज कोणत्या राशीचे लोक राहणार भाग्यशाली राशी भविष्याच्या माध्यमातून. पहिली रास आहे मेष. तुमचा प्रभाव राहणार. आवडीच्या गोष्टी करण्यावर तुमचा भर असेल. आवाजात गोडवा ठेवाल. सर्वांची मिळून मिसळून वागाल. चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. दुसरी वृषभ रास आहे. कौटुंबिक सौख्य उत्तम असेल. आवडीचे गोड पदार्थ चाखाल. काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील. क्षणिक सुखाचा आनंद घ्याल. जोडीदाराचीही उत्तम साथ प्राप्त होईल. तिसरी मिथुन रास. मुलांच्या कारवायाकडे लक्ष द्या. जोडीदाराचे प्रभुत्व राहील. दूरचा प्रवासाचा योग संभवतो. अति विचार करू नका. कफ विकाराचा त्रास जाणवू शकतो. चौथी कर्क रास. फार विचार करत राहू नका. ध्यानधारणा करा. इतरांसोबत आपली कला सादर करता येईल. लिखाणाला चांगली प्रसिद्धी मिळेल. वागण्यात धीरपणा धोरणीपणा दाखवा. पाचवी सिंह रास. इतरांचा विश्वास संपादन करावा. वादाला बळी पडू नका. कामाचा जोम वाढेल. हातातील अधिकाराचा योग्य वेळी योग्य वापर करा. धार्मिक स्थळांना भेटी द्या. सहावी कन्या. कौटुंबिक गोष्टीचे भान ठेवा. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. नवीन मित्र जोडले जातील. व्यावहारिक कुशलतेने वागाल. जोडीदारांशी मनमोकळ्या गप्पा माराल. सातवी तुळ रास आहे. कामातील खाचाखोचा जाणून घ्या. घाई गर्दीने निर्णय घेऊ नका. शेअर्ससारख्या कामातून धनलाभ संभवतो. सारा विचार करण्यावर भर द्यावा लागेल. तोंडात साखर ठेवा. आठवी वृश्चिक रास. अविचाराला बळी पडू नका. उतावळीपणे निर्णय घेतले जातील. कामाच्या ठिकाणी काहीशी प्रतिकूलता जाणवेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. दृढ निश्चय करावा लागेल. नववी धनु. कौटुंबिक चिंता सतावेल. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे लागेल. सामाजिक जाणीव ठेवून वागावे लागेल. कामातून समाधान शोधाल. फसवणुकीपासून सावध. दहावी मकर. मनातील अनामिक भीती काढून टाका. काही कामे घेऊन राहू शकतात. आर्थिक व्यवहारात सतर्कता बाळगावी लागेल. मुलांकडून आनंदी वार्ता मिळतील. पैज जिंकाल. 11 कुंभ रास. घरातील वातावरण आनंदी असेल. गोड बोलण्याने सर्वांचे मन जिंकाल. कामातील बदल ध्यानात घ्या. आर्थिक बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करा. मन मोकळ्या गप्पा मारता येतील. 12वी मीन रास. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. वरिष्ठांना नाराज करू नका. प्रवासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. कामाची योग्य पोचपावती मिळेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्याची शक्यता. युअर प्रॉब्लेम आवर सोल्युशन्स. दर गुरुवारी माझ्याकडे योग सद्गुरू हिलिंग दरबार असतो. त्या ठिकाणी या सर्व समस्यामुक्त आनंदी जीवनाचा निःशुल्क मार्ग घ्या. धन्यवाद. शुभम भवतो.